संवाद साधण्याचा. जय भारत. जय भारत. सुरुवातीला जायचे जनसुरक्षा कायदा आपल्याला लागू आहे. आज आपण इथे सगळे जमलेला आहात ते फक्त एकाच गोष्टीसाठी जमलेला आहात आणि ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने बनवलेला जनसुरक्षा कायदा. हा कायदा आमच्या हिताचा आहे की आम्हाला उद्ध्वस्त करणार. ज्या जाणीवा आमच्यामध्ये आहेत त्या जाणीवा तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेल्या आहेत आणि इथपर आणण्यासाठी आपल्यामध्ये असणारे आमचे संघटनेचे प्रकाश कदम असू द्या, सविता सोनावणे असू द्या, किरण केनी असू द्या, नरेश परदेशी असू द्या आणि इथे उपस्थित असलेले सगळेजण आपल्या सगळ्यांच्या कष्टाचं फलित म्हणून आपण इथे उपस्थित आहोत. प्रथम तुमच्या सगळ्यांचा मी धन्यवाद. कालच उल्हासनगरमध्ये या विषयावरती अशी सभा मी आयोजित केली आहे. आज आपल्या समोर हे पत्रक आपल्या समोर प्रत्येकाजवळ दिलं होतं. किती जणांनी वाचलं मला माहिती नाही, किती जणांनी ऐकलं मला माहिती. याच्यामध्ये पहिल्यांदा जो शब्द दिलेला आहे तो शब्द काय आहे? जनतेच्या संविधानिक अधिकारांना असुरक्षित करणारा कायदा जनसुरक्षा. काय करतो हा? की या देशातल्या नागरिकांना, ज्या भारतीय संविधानाने या देशातल्या लोकांना नागरिक म्हणून ज्या सन्मानाचं जिणं दिलं त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी म्हणून कायदा. खरा हेतू काय असू शकतो? खरा हेतू आपल्या लक्षात येईल ज्या क्षणाला माझे मित्र मोहिते एखादा तहसीलदार आमच्यावरती जमिनीच्या बाबतीत अत्याचार करत असेल आणि त्याच्या विरुद्ध जर मी 4 लोक घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर मोहिते कोण होतील? नक्षलवादी. सोबतच मी ज्यांना निवडून दिलेला आहे, ही निवडून देणारे लोक आमच्या हिताच्या विरुद्ध कायदे बनवत असतील आणि आमच्यावर अत्याचार अन्याय करत असतील त्याच्या विरुद्ध आम्ही उद्या एकत्रित उभा राहिलो तर हे सरकार आम्हाला काय ठरवणार आहे? अरे नक्षलवाद म्हणजे काय? या सरकारने या देशामध्ये आतंकवादी ठरवलेले, याच देशामध्ये नक्षलवादी ठरवलेले. अरे पिढ्यानपिढ्या ज्या समूहावरती सातत्याने शोषण केलं, अन्याय केला, तो समाज ज्यावेळेस आवाज करायला उठतो त्यावेळेस त्याला आतंकवादी म्हणतात. आतंकवादाचा अर्थ काय? नक्षलवादाचा खरा अर्थ काय? की जो समाज सातत्यानं कुठल्या निमित्तानं दबलेला असतो, तो नेहमीच भयग्रस्त असतो, असा समाज असतो तो अन्यायग्रस्त समाज. आणि जो अन्याय करणारा असतो तो खरा नक्षलवादी असतो. आणि मग नक्षलवादाची व्याख्या करायची असेल तर हजारो वर्षापासून माझ्या देशामध्ये जे धर्मव्यवस्था धर्मशास्त्राच्या नावावरती समूहाला भयग्रस्त म्हणून जगण्यास मजबूर केले खरे नक्षलवादी ते आहे. आणि त्या नक्षलवादाचे दाखले आपल्या समोर येऊ लागलेले. जसं सांगितलं बुलढाण्याचं प्रकरण, बरोबर आहे ना? तसंच वेगवेगळी प्रकरण आहेत. प्रदीप गायकवाडचं प्रकरण सांगितलं. म्हणजे नक्षलवादाची व्याख्या जनसुरक्षेच्या संदर्भामध्ये असेल तर जनतेच्या हितासाठी मैदानात उतरणारा कार्यकर्ता हा खरा जनसुरक्षेसाठी एकत्रित आलेला कार्यकर्ता आहे. त्याच्या विरोधात काम करणारे, जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काम करणारे, जे सत्तेमध्ये बसले. आपण सांगितलं की या कायद्याच्या संदर्भात विधिमंडळामध्ये काय गोष्टी घडल्या, पण याच्या अगोदर आणखी 1-2 महत्वाचे कायदे संसदेमध्ये झालेले, असेच एकमताने पास झाले. पहिला कायदा तुम्हाला सांगतो स्पेशल इकॉनॉमिक झोन. विधिमंडळात सत्तेत कोण होतं मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तो कायदा संसदेमध्ये एकमताने पास झाला विना चर्चा. आम्हाला वाटलं का? वाटलं
लादलेलं नाही. दुसरा कायदा महत्वाचा झाला, 10% आर्थिक मागास असलेल्या लोकांना आरक्षण. इंग्रजी शब्द झाला, आम्हाला तर मराठी कायदा झाला. पूर्ण संसदेमध्ये फक्त 2 माणसांनी विरोधात भाषण करा. ओवेसी, मनोज झा. पूर्ण संसदेमध्ये 2 माणसं फक्त विरोधात बोलतात. पास झाला ना तो कायदा. आज पुन्हा हा कायदा पास झालेला आहे. विरोधक का बोलले नाही त्याच्यावर मला चर्चा करायची नाही, कारण हेच भयग्रस्त आहे. उद्या मी काय विरोधात बोललो तर माझ्या प्रॉपर्टीचं काय, का त्यांच्यासमोर पडलेला प्रश्न आहे फक्त सत्तेचा आणि संपत्तीचा. त्यांना आमचं काही घेणं नाही. 2 महत्वाचा, एक महत्वाचा कायदा सांगतो. आयपीसी मध्ये आता काय झालं, भारतीय न्याय संहिता. या न्याय संहितामध्ये, भारतीय दंड संहितेमध्ये कायदा होता की धार्मिक कार्यक्रमामध्ये शस्त्र घेऊन कुणी प्रवेश केला किती असेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल. न्याय संहिता वाचली असेल त्यांनी. या सरकारने काय केलं? या सरकारने केलं की धार्मिक स्थळाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये हत्यार घेऊन जाणं हे धर्मानं दिलेला अधिकार आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. आता तुम्ही तलवारीचं कुणीचं सांगा वारीमध्ये, बरोबर आहे ना? त्यांनी आपल्या सुरक्षेचे कायदे करायला सुरुवात केलेली आहे आणि हे नवीन काहीच नाही. याला पण इतिहास आहे, मला जास्त लांब जायचं नाही. 1906 ला बंगाल प्रांतामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. ह्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये तिथले हिंदू मुसलमान सगळे एकत्रित आले होते. हे आंदोलन चिरडण्यासाठी हिंदू महासभेची नंतर स्थापना झाली. एकत्रित असलेले हिंदू मुसलमान समूह यांना विभक्त करण्यासाठी बंगालच्या फाळणीचं षडयंत्र ब्रिटिशांनी रचलं. ब्रिटिशांना राज्याच्या परकीय आहे. परकीयांच्या विरोधात आम्ही स्वातंत्र्य मिळवलं. कुणाच्या विरोधामध्ये स्वातंत्र्य मिळवलं? परकीयांच्या राजसत्तेच्या विरोधात मिळवलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं या देशातला नागरिक आजच्या घडीला स्वतंत्र आहे का, हा मोठा प्रश्न आहे. वाटतं तुम्हाला स्वतंत्र आहे म्हणून? नाही. दुसरा एक महत्वाचा कायदा मी तुम्हाला सांगतो. कायद्यावर थोडस बोलू, जनसंरक्षणाचा बरेच सगळे जो बोलले तरी मी थोडस बोलणार आहे. 1966 ला भारतामध्ये कायदा करण्यात आला होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लिम संघटना जमाती इस्लाम संघ या 2 संघटनेचा कोणताही सरकारी कर्मचारी सभासद होणार नाही. 2024 ला कायदा केला या सरकारनं की ह्या म्हणजे एका संघटनेच्या बाबतीत केलेला की राष्ट्रीय स्वयं संघटना ही संघटना देशाप्रती एकनिष्ठ आहे, राष्ट्राचा विकास करणारी आहे, मानवाच्या कल्याणासाठी काम करणारे. त्यासाठी तुम्ही या संघटनेचे सभासद होऊ शकता हे डिक्लेअर केलं. जेवढे कोण आहेत आजपर्यंत सभासद ओपन व्हायला सुरुवात. अलाहाबाद न्यायालयामधले न्यायाधीश यादव, चंद्रशेखर यादव, या न्यायालयाच्या प्रांगणामध्ये, न्यायालयाच्या ग्रंथालयामध्ये विश्व हिंदू परिषद काय करते सांगायची गरज आहे का? त्यांनी आहे की नाही एक कार्यक्रम आयोजित केला. कुठं केलेला कार्यक्रम? न्यायालयाच्या. बघा कोण आहे? बाहेरची एक संघटना आहे. आणि ही संघटना कुणाची बगलबच्ची आहे? राष्ट्रीय स्वयंसेवकाची बगलबच्ची. यांनी कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमामध्ये त्या न्यायालयाचा न्यायाधीश प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहतो आणि भाषणात सांगतो की या देशामध्ये आम्ही बहुसंख्याक आहोत, आम्ही म्हणून तोच कायदा लागू व्हायला पाहिजे. कुणाची भाषा बोलतात? आणि भाषा नवीन नाही. हिंदू महासभा आणि RSS, हिंदू महासभाला कोलॅप्स झाली.
हिंदू महासभा आणि RSS या देशामध्ये सातत्यानं त्यांनी ब्रिटिशांना सपोर्ट केलेला आहे. स्वातंत्र्य युद्धामध्ये त्यांनी कोणताही सहभाग घेतलेला नाही, परंतु तेव्हापासून त्यांचं ध्येय होतं की या देशामध्ये खरं ध्येय कोणतं की या देशामधली बामन बनिया की जो पोजीशन है, जो पावर है, ये ब्रिटिशों के वजह से और गांधी की वजह से ये हमारे हाथ की पावर खत्म होने वाली है. हमें हमारी पावर बनानी है तो हमें क्या करना पड़ेगा, हमारा हिंदू धर्म लेके जाना. आता यांनी सांगितलेल्या व्याख्यात हिंदू हा धर्म आहे का? नाही. मग जसे सगळे हिंदू आम्ही हिंदू आहोत ना? नाही ना धर्म. मग धर्म कोणते? तर वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म, सनातनी धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, हे सगळे धर्म आहेत ना. याच्यामध्ये सुद्धा यांनी व्याख्या केलेल्या दोन व्याख्या. या देशामध्ये हिंदू कुणाला म्हणायचं आणि अहिंदू कुणाला म्हणायचं. या देशामध्ये जे जे धर्म बनले ते सगळे कोण? हिंदू. आणि या देशाच्या बाहेरून धर्म आले इथं रुजले ते कोणते धर्म? अहिंदू. वाद इथं चालू. हिटलर, मुसोलिनी आपण बघतो. मुसोलिनीकडे आहेत की नाही, सावरकर भेट द्यायला गेला नव्हता. RSSचा कोणताही माणूस गेला नव्हता, पण RSSच्या पहिल्या संस्थापकांमध्ये असलेला एक माणूस गेला होता. तोही डॉक्टरच होता. त्याचं नाव मुंजे. मुंजे आम्हाला माहितीच पडत. याने मुसोलिनीच्या आहेत की नाही सगळ्या यंत्रणा बघितल्या, शाळा बघितल्या, त्यांची कवायत बघितली आणि मग महाराष्ट्रात येऊन आहे की नाही राष्ट्रीय स्वयंसेवकाची स्थापना केली. आजपर्यंत ते लोक सातत्याने तेच. आज आम्ही अदानीच्या विरुद्ध बोलतोय, अंबानीच्या विरुद्ध बोलतोय, पण जनसंघाची ज्या क्षणाला स्थापना झाली त्यांच्या अजेंड्यावरती महत्वाचे जे जाहीरनाम्यामध्ये विषय होते त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे की आरक्षण पॉलिसीचा किती मोठा विरोध. काय म्हणतात की या देशामध्ये आमची विजया विचारसरणीची जर सरकार आलं तर आम्ही पहिल्यांदा काय करणार आहोत, तर या देशामधला कोणताही उद्योग सरकारी ठेवणार नाही. आणि एका बाजूला आपण आंदोलन करत आहोत, मराठ्यांचं आंदोलन, मागासवर्गीयांचं आंदोलन, SCचं आंदोलन, STचं आंदोलन, कशासाठी? तर रिझर्वेशनसाठी. केले की नाही त्यांनी सगळे कारखाने, सगळ्या सरकारी संस्था त्या खाजगी होऊ लागल्यात की नाही? तुम्ही सांगायची तरुण मंडळी, काय नोकरीसाठी तुम्हाला वणवण करावी लागते? आज सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी सुद्धा आहेत की नाही कॉन्ट्रॅक्टचे. कोणता कायदा लागू आहे? कामगार कायदे नष्ट केले त्यांनी. अरे पण कामगारांच्या हिताच्या कायदाच आहे की नाही लागू न होण्यासाठी संघटित कर्मचारी ठेवला नाही, सगळे कॉन्ट्रॅक्ट केले. आम्ही शांत बसलेलो, आम्ही शांत बसलेलो आहोत. आज आम्हाला आवाज करायचा आहे ह्या जनसुरक्षाच्या माध्यमातून, या बिलाच्या माध्यमातून. आज ह्या भारत देशामधल्या प्रत्येक तरुणाला, वयोवृद्धाला, ज्याला ज्याला जाग आहे, ज्याला ज्याला समज आहे, त्यांना एकत्रित करण्याचं चांगलं काम त्या लोकांनी केलेलं. आम्हाला एकत्रित यायला पाहिजे आणि यांच्या विरोधात संघर्ष करायला पाहिजे. जर आज आम्ही कमी पडलो, आज या क्षणाला आम्ही जर कमजोर पडलो, तर येणाऱ्या भविष्यामध्ये आहे की नाही त्यांनी कुठे हाक म्हटलं तर तिथंच हाकावं लागेल. विरोध केला तर तुमचं कुल्ले कापले जातील. एवढे डेंजरस माणसं. आम्हाला कोणत्याही प्रकारचं आहे की नाही अधिकाराचं संघर्ष करण्यासाठी, उभा राहण्यासाठी परवानगी नाही. हा प्रयोग आहे गुजरात प्रयोग. तर गुजरात मॉडेलचा प्रयोग तुमच्या लक्षात आला की देशाचं वाटोळं केलं ना, सत्तेत गेलेले. हा जो प्रयोग आहे ना भारतामध्ये लागू होणार आहे. गोरक्षाचा प्रयोग वगैरे काय झाला असेल तर मला चर्चा करायची, पण हे सगळे प्रयोग घडणार आहेत. आणि महाराष्ट्र ही भूमी आणि संतांची भूमी म्हणतो. महाराष्ट्र ही भूमी आम्ही म्हणतो फुले शाहू आंबेडकर शिवाजींची भूमी, जिथं समतेसाठी, न्यायासाठी संघर्ष करणारे लोक निर्माण झाले. याच मराठा भूमीमध्ये, याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सावरकर निर्माण झाले, मुंजे निर्माण झाले, RSS निर्माण झाले. याच महाराष्ट्र
याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महात्मा गांधीजी सारख्या माणसाचं, संत महात्मा म्हणून बोललं जातं त्यांना, 9 वेळा खुनाचे प्रयत्न केले फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनीच. हा इतिहास पण आपल्याला लक्षात ठेवायला, कारण इतिहास आपण लक्षात का ठेवायचा आहे की शत्रू आपला जो आहे कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने चाल खेळतोय हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या विरुद्ध उभा राहणार नाही. कारण देशमुख मुलगी धामकी नावाचं झालं ना, 19 वर्षाची मुलगी बुद्धिबळामध्ये आहेत की नाही, विरोधकाचे पटावरचे सोबती आपण जर समजू शकलो नाही तर त्यांना विरोध करण्यामध्ये आपण कमी पडू आणि आपण हात करतो. आजपर्यंत आपल्याकडून हे घडलेलं आहे. माझ्या मित्रानं सुरुवातीला सांगितले की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय. आज वेळ आलेली आहे बाबांनो की आम्हाला एकत्रित काम करावं लागेल, आणि जर आम्ही एकत्रित काम करण्याचा प्रयत्न नाही केला तर आपणाला बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी मिळणार नाही. परत 50-60 वर्ष वाट बघावं लागेल आणि पुन्हा आहेत कने परकीयांचं इथल्या बाबरबनियावरती राज्य आलं की मग ते स्वातंत्र्याचा लढा निर्माण करतील. संविधानानं स्वातंत्र्याचा लढा सर्वसामान्य माणसामध्ये काय आमचं संविधान म्हणतं. संविधानाची एक प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये विधिमंडळामध्ये बिल येतं, कारण की लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले. आता कसे दिले, काय दिले, कसे निवडून गेले याच्यावर आज बोलायचं नाही. सगळे विषय घेऊन लोकांपर्यंत जावं लागलं. गेले निवडून. काय म्हणतं आमचे संविधान की एखादं लोकांच्या अहिताचा कायदा पास होत असेल, एखादं बिल येत असेल तर त्या ठिकाणी असलेल्या विरोधकांनी तात्काळ विरोध करायला पाहिजे. केला का नाही मान्य, परंतु तिसरी गोष्ट संविधानानं आम्हाला दिलेली आहे भारताच्या नागरिकांना, आणि ती सगळ्यात महत्वाची आहे. जर माझ्या गळ्यावर सुरी पडत असेल, माझ्यावर अन्याय होत असेल, माझ्यावर अत्याचार होत असेल तर मी भारताचा नागरिक, या देशामधला सार्वभौम असून मी ही सत्ता उलटून लावण्याची ताकद माझ्या हातात. एवढी मोठी ताकद आपल्या, एवढी मोठी ताकद आपल्या हातात आहे. इन मगर बच्चों को क्यों डर गए हो भाई, ये आज है तो कल नहीं रहने वाली. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असेल तर असाच निसर्ग बदली होत नाही. त्याच्यासाठी प्रक्रिया घडत असतात आणि त्या प्रक्रिया करण्यासाठी आपण एकत्रित आलो. ही प्रक्रिया करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. एक आयुष्य कधी गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही कायदा कायम स्वरूपी नसतो. ज्या क्षणाला आम्ही सत्तेत जाऊ, आम्ही विरोधी पक्ष शब्द वापरले, आम्ही आमच्यामध्ये ती धमक निर्माण व्हायला पाहिजे. आम्हाला त्या प्रकारे काम करायला पाहिजे, त्या प्रकारची माणसं उभा करायला पाहिजे. त्यांनी पण माणसे केली. काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यांदा आरएसएसची माणसं होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मदन मोहन मालवीय होते बरेच. आम्हाला पण आता आमची माणसं आहेत की नाही त्यांच्या शत्रूंच्या पोटात गिरावी लागतील. जे पक्के आणि ठाम असतील त्यांच्या समोर एकच ध्येय असेल आणि ते ध्येय म्हणजे भारताचं संविधान या सिटीत जसं आहे तसं लोकांच्या कल्याणासाठी राबवणं. हे एकच ध्येय घ्या. त्यांनी ध्येय घेतलं, काही जरी झालं तर ब्राह्मण आणि बनियाची सत्ता कशी राहील आणि बाकीचे सगळे कसे गुलाम आपण. आज या ठिकाणी नक्षलवादाच्या संदर्भात शब्द वापरला आणि हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात. महाराष्ट्रामध्ये फक्त कुठल्या किती जिल्ह्यात आहे? 2 जिल्हे. त्यांचा मोठा बॉस चाणक्य ज्याला म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये, चाणक्य म्हणजे काय मला चालू कळत नाही, कारण चाणक्य हे व्यक्तीला ती मान. तो पण म्हणतोय नक्षलवाद आम्ही संपुष्टात आणलेला आहे. पण नक्षलवाद जर संपुष्टात आलेला असेल, 2च जिल्ह्यापुरता मर्यादित असेल तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी बाबा हा कायदा का आणला जातो? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणारे कोण आहे? त्यांचं तर ध्येयच होतं सुरुवातीच्या संस्था असतात स्थापनेपासून की या देशामध्ये काही जरी झालं तर कम्युनिस्टांना आम्ही उभा राहतो. त्याचे काम चालू ठेवलेलं तर आम्हाला आमचं काम करावं लागेल. कम्युनिस्ट पक्ष संपणं हा महत्वाचा मुद्दा नाही. विचारधारा संपवण्याचं जे काम चालू आहे या देशामध्ये त्या विचारधारेला आम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि आम्हाला पण गरिबी आव्हानं लढावं लागेल.
शत्रूच्या गोटात आम्हालाही जावं लागेल. काही जणांनी त्यांच्या गोटात जा, बाकीच्यांना विरोधात उभा राहा, आम्हाला मैदानात उतरावं लागेल. आणि जर करायचं असेल, कारण कायद्यावरती आता सविस्तर बोलणं वगैरे टप्प्याटप्प्यात आपण करू, पण आपल्याला काय करायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. आपण स्वातंत्र्यपूर्व इतिहास वाचतो, सत्याग्रह झाले आपल्या देशामध्ये, बरोबरच आहे. सत्याग्रह कुणी कुणी केले? गांधीजींनी पण केले, बाबासाहेबांनी पण केले, बरोबर आहे. RSS ने सत्याग्रह केला, हिंदू महासभेने सत्याग्रह केला. ज्या भगतसिंगाचं आम्ही नाव घेतो, जे भगतसिंग आहेत की नाही, 100 काय 1000% स्वतःला नास्तिक म्हणवणारे यांचा आदर्श होऊ शकतो. पण त्यांच्या गरजेसाठी त्यांचे नाव घ्यायला तयार आहे. गांधीजीचं नाव प्रातस्मरणीत घेतलेलं आहे, बाबासाहेबांचं नाव प्रातस्मरणीत घेतलेलं आहे. गांधीजीचं नाव घेण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे काहीही झालं तरी नथुराम गोडसेला आम्ही विसरणार नाही. हेतू काय? नथुराम गोडसेला आम्ही विसरणार नाही, गांधीजी तुमचं आम्ही स्मरण करतो, गरजेचं. एका बाजूला स्मरण, वास्तवात काय आपण बघतो. बाबासाहेबांना पण काय स्मरणीय घेतले, त्यांच्या लक्षात आले की संविधान बाबासाहेबांनी लिहिले, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं मत आहे आणि ते ठाम मत. आणि या देशामध्ये काही जरी नाही बोललो आपण, ते SC आणि ST समूह हे दोन समूह 26% समूह आहे, हा बाबासाहेबांना ओलांडून जाऊ शकत नाही. आणि मग एवढी माणसं आमच्यापासून दुरावून जायची असतील तर आम्हाला बाबासाहेबांना सुद्धा प्रातस्मरणी करायला पाहिजे. प्रातस्मरणी एका बाजूला करायचं, दुसऱ्या बाजूला लोकांवरती अन्याय करायचा, लोकांवरती अत्याचार करायचा, त्यांच्यासाठी आहे की नाही काय करायचं, सुरक्षा पुरवायची. शिंदेचं उदाहरण दिलं, त्यांनी शिंदेचं उदाहरण देताना बळी दिला शिंदे म्हणून सांगितलं, पण आंदोलन करणाऱ्या सगळ्या लोकांना आजही कोर्टामध्ये तारखेला जावं लागतं जर सुरक्षा चालत. म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीनं ते काम करतात हे आपण लक्षात घेऊया. तुम्हाला एक जाता जाता बोलणार आहे, जनसुरक्षा जास्त बोलत नाही, बोलणं गरजेचं वाटत असेल तर मी बोल, वाटत असेल आपण आंदोलनावर यायचं म्हणून मी कमी बोलणार. मुंबई शहरामध्ये जी लोक राहिले, आमच्या मुंबईमध्ये आम्ही लहानपणी एक वाक्य ऐकायचो, एक काली टोपी. काय म्हणायचे? काली टोपीचा अर्थ काय होता मुंबईमध्ये? नाही, 420 हा फसवणारा माणूस आहे. हे मुंबईची व्याख्या आहे. जुन्या कुठल्याही माणसाला विचारून घ्या तुम्ही, काली टोपी. या काली टोपी न्यायकेने नागपूर मधून अख्ख्या भारतातल्या लोकांना फसवलेला आहे. ये काली टोपी के खिलाफ खड़ा है. भाजप काय? भाजप बचखंड आहे, एक पिल्लू आहे त्यांचं. आम्हाला युद्ध करायचं आहे, आम्हाला संघर्ष करायचा आहे, आम्हाला वैचारिक संघर्ष करायचा आहे आणि तो फक्त RSS आणि RSSच्या विरोधात करायचा आहे. ही गोष्ट ज्या क्षणाला आम्ही लक्षात घेऊ त्या क्षणाला आमच्या युद्धाची दिशा सरळ मार्गाने जाईल. मग आम्हाला काय करायचं? जनसुरक्षाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो, बापसेटमध्ये आहोत, BSP मध्ये आहोत, कम्युनिस्टामध्ये आहोत, काँग्रेसमध्ये आहोत, उबाटा असो नाही राष्ट्रवादी शरद पवार आहोत, आम्ही सगळे जण आहोत. काय आम्हाला स्वतःला आमच्या संघटनेला घेऊन संबोधून आम्हाला या देशामध्ये एकत्रित यायचं आहे. आणि ते फक्त यायचं आहे तेवढ्या एकाच गोष्टीसाठी, RSSची विचारधारा जी सनातन धर्म या देशामध्ये रुजू पावते त्याच्या विरोधात आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळेजण या निमित्ताने एकत्रित आलो. जनसुरक्षा आली म्हणून एवढे एकत्रित आलो. एवढे वर्ष मी येतो, मी बघतोय ना किती माणसं येतात, कशाला. आपण बहुजनांची व्याख्या करतो. भारताच्या संविधानाने बहुजनी व्याख्या मुळीच काढली. भारताच्या संविधानाने या देशामध्ये वर्णव्यवस्था मुळीच काढली. सगळं काय केलेलं आहे, परंतु डोक्यामधून न जावी म्हणून सातत्यानं सनातनवादी आमच्यावरती वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्या प्रयोगाला थांबवण्यासाठी आम्हाला आता एकत्रित काय करावं लागेल, आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल. तर आज आपण एकत्रित तिथं सगळेजण आलेलो आहोत. सुरुवात करू. जे जे काय मला समजलं म्हणजे आपण बसलो, यांनी
इथे शेवटी येऊन आपलं मत व्यक्त करायचं पहिली. दुसरा टप्पा आपला असेल की इथून आपण गेल्यानंतर आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी जवळपास असणाऱ्या लोकांसमोर बोलायला सुरुवात करा. 4-4, 5-5 माणसं एकत्रित आले की याच्यातला कुठलाही एक माणूस बोलवा, तिथं छोट्या छोट्या सभा घ्यायला. तिसऱ्या टप्प्यामध्ये छोट्या 10-20 सभांचं पर्यावसन करायचं असेल, आपल्याला त्याच्यात स्वरूप द्यायचं असेल तर एका मोठ्या सभेचं आयोजन करा. आणि हे आयोजन झाल्यानंतर आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीचं सध्या आपल्याकडे खूप मोठं साधन आपल्या हातामध्ये प्रसिद्धीचं, या प्रसिद्धीच्या साधनाचा वापर करूया. आपल्या प्रत्येक सभेला व्हायरल करूया आणि ज्यावेळेस मोठी सभा होईल त्यानंतर मग खऱ्या अर्थाने रस्त्यावरच्या आंदोलनाला. आता जर आपण रस्त्यावर उतरलो तर आपण किती असू? जनतेला सोबत घ्यायचं, काँग्रेसचं आंदोलन लक्षात ठेवायचं, बाबासाहेबांचं आंदोलन लक्षात ठेवायचं. हे आंदोलन लक्षात ठेवून आपल्याला जनतेमध्ये जाऊया, जनतेला एकत्रित करूया. जनता म्हणजे या देशाची नागरिक आहे, या नागरिकाचे त्यांचे अधिकार आहे, त्यांना समजावून सांगूया तुम्ही या देशाचे मालक आहात. फडणवीस तुमचा नोकर आहे, मोदी तुमचा नोकर आहे, IAS IPS अधिकारी तुमचे नोकर आहेत. जनतेमध्ये जाऊन सांगूया आणि तुम्ही मालक आहात तर तुमच्यावरती जर अशा प्रकारच्या तुमच्या अधिकाराचं हनन करण्याचा प्रयत्न करत असेल आपले नोकर, तर नोकराला बडतर्फ करण्यासाठी एकत्रित येऊया आणि मैदानात उतरूया. मित्रांनो, हा कायदा आपण नाव कुणाचं आहे? नक्षल. नाव कुणाचं आहे? नक्षल. ते कुठली म्हण ना काय कळतं ते काय माहिती दाखवून येतं म्हणजे आणि वेगळं रूप आहे तशातला प्रकार. हा कायद्याचा नक्षलवादाची काळीचाही संबंध नाही, काळीचाही संबंध. कारण असा नाही तसा ते लोक आहेत की नाही भली मोठी सैनिक ठोस घेऊन आहे ना नक्षलवाद संपवायला चालले, म्हणजे कृतीला संपवायला चालले. विचार कारण जोपर्यंत आहे की नाही सरकारी अत्याचार असेल, सरकारी अन्याय असेल, तोपर्यंत आहे की नाही माणूस त्या अन्यायाच्या विरोधात लढणार आहे आणि सत्ताधारी त्यांना नावं देणार. नक्षलवाद किंवा आतंकवाद यांच्या नावाला जर चॅलेंज करायचं आहे तर संविधानाची चौकट आपण हातात धरूया आणि या चौकटीमध्ये आपली आंदोलन उभा करूया. कारण आमच्या संविधानानं आम्हाला सगळ्यात मोठा अधिकार दिलेला आहे. आमच्या मागण्यासाठी, आमच्या कल्याणासाठी आम्ही एकत्रित येऊ शकतो, निशस्त्र येऊ शकतो आणि ते येण्याचा अधिकार माझ्या संविधानानं मला दिलेला आहे. आम्हाला आहे की नाही भारतीय दंड न्याय संहिता बनवून धार्मिक स्थळामध्ये हत्यारे घेऊन जायची नाही. आम्हाला त्यांच्या कायद्याच्या विरोधात बोलावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण ज्यावेळेस सगळ्यांचं आयोजन सातत्यानं होत राहील त्यानंतर साहेब आपणाला जनतेला मैदानात उतरायचं. मैदानात उतरवता नाही की नाही एका ठिकाणी बोलू नका. ज्या पद्धतीने काँग्रेसनं आंदोलन, नेहरूने आंदोलन केलं, गावागावात प्रभात फेऱ्या काढल्या ना, बरोबर आहे की तशा प्रभात फेऱ्या काढूया आपण. 1 तासाचं आंदोलन, 1 तासाचं आंदोलन आणि शेवटचा टप्पा आहे की नाही साहेब तुम्ही सांगितलं हे ज्यावेळेस बिल आलं त्याच वेळेस माझी एक छोटीशी प्रतिक्रिया होती. ती काय मी टाकली नाही, बाहेर वगैरे केली, एक छोटी प्रतिक्रिया. विरोधामध्ये असणाऱ्या सगळ्या राजकीय पक्ष त्यांची वैचारिक धारा कोणती का यांनी जर निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये असलेले सगळे पोलीस स्टेशन वरती आहेत की नाही रोज 100 माणसं जेलभरो आंदोलन करतात. किती माणसं प्रत्येक पोलीस स्टेशन. आणि एवढा पक्ष आहेत ना, किती विरोधी पक्ष आहेत, भाजपकडे किती कार्यकर्ते आहेत, काँग्रेसकडे किती कार्यकर्ते आहेत ना. मी म्हणतो सगळ्यांचं सांगतो, मी एका कुठल्यावर नाव ठेवत नाही. सगळ्यांनी 100 माणसं आहेत का मिळून एकत्रित एक पोलीस स्टेशन जर धारलं आणि 1 महिना जर आंदोलन चालवलं नसेल त्याचे जागतिक पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांना हा सरकारी कायदा मागे घेतल्याशिवाय थांबणार नाही. मित्रांनो, मी एवढंच बोलतो, इथंच थांबतो. आपण ज्यावेळेस आहे की नाही प्रॉपर या विषयावर बोलायचं असेल तो विषय ऐकणारा वर्ग आहे की आपल्याला तयार करावा लागेल.
यांचं भय निर्माण करणारे कार्यकर्ते आपण तयार करूया. धन्यवाद. माझं 2 मिनिटाचं माझं थांबवतो मी आणि मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, पहिलं अपील करतो, आपण या आंदोलनात सामील होणार का? हो. सगळेजण ना? हो. मग सुरुवात कशी करायची ती तुम्ही सांगायची, नंतर तुम्ही बोलायला. पहिलं काय ठरलंय आपलं? इथलं ऐकलेलं कुणी घेऊन जायचंय आपल्याकडे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 महिन्यामध्ये आपण अशा प्रकारचं वातावरण निर्माण करूया की विरोधी पक्ष षड्डासारखा जरी वागत असेल तर त्याला ऐकीने बंद बनवण्याचं काम आपण करूया आणि त्यांच्या मार्फतच ऐकीने येणाऱ्या भविष्यामध्ये हजारो नव्हे तर करोडो लोकांना जेल भरवून आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करूया. धन्यवाद. जय भारत.